नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जातोय नॅशनल हायवे 166चे अपडेट्स घ्यायला. इथून साखरपा आणि पुढे शक्य झालं तर मग आंब्यापर्यंत जाऊन येणार आहे. आज रविवार आणि आज ढगाळ वातावरण आहे. सकाळी थोडासा पावसाचा शिरकाव झाला आहे आणि जे आत्ता हवामानाचे अंदाज येत आहेत त्या याने 1-2 दिवसात रत्नागिरीत पाऊस सुरू होईल असा एक अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे पावसाच्या आधीचे थोडे अपडेट्स घ्यावे या हेतूने हा व्हिडिओ मी बनवायला घेतला. आजपर्यंत आपण जो सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचा आभारी आणि असाच सपोर्ट भविष्यात राहील याची मी अपेक्षा बाळगतो. हा व्हिडिओ सुरू करतो. टप्प्याटप्प्याने हा व्हिडिओ होईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि यापुढेही आपला असाच सपोर्ट राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नॅशनल हायवे 166 रत्नागिरी मिरिया ते नागपूर हायवे त्याचा पहिला अपडेट आपण घेतोय. रत्नागिरीच्या परटवण्यापासून सुरुवात करून. मागच्या व्हिडिओ परटवण्याचे सांगितलं होतं, अपडेट्स तसे काही नाही आहेत. सध्या सुद्धा इथे मातीचे ढीग फक्त दिसत आहेत, बाकी तशी कामं म्हणावी तशी काही नाहीये. नाही म्हणायला समोर बोर्ड लावलेला दिसतोय. इथे आता भराव घालून रस्ता वर उचलण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे या कामाला अजून 6-8 महिने सहज जाणार. एवढ्यात होण्यातलं काम नाही. पावसात कठीण आहे. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे रस्ता जरा बऱ्या कंडिशन मध्ये आहे इथे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम नाही येणार. डाव्या हाताला इथे सगळं उकरून ठेवलेलं अजून ते आहे तसंच आहे. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण म्हटलं होतं, इथे केबलिंगचा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्या अंडरग्राऊंडच्या केबल आलेल्या आहेत, त्याच्यात हेवी ड्युटी इलेक्ट्रिक केबल्स पण आहेत. माझ्या अंदाजाने ते आता सगळं काढून दुसरीकडे शिफ्ट करायला लागलं असणार आहे त्यांना, त्याच्यामुळे इथे वेळ जातो. पुढे कॉन्क्रीटचा बेस तयार करण्याचं काम सुरू झालंय. पावसाळ्यात आता हे काय करतात बघायचं. बहुतेक कामही बंद होईल पावसाळ्यात. कॉन्क्रीटीकरणाचं काम करू शकत नाही पाऊस असेल जोरात तर. इथून पुढचा एक पॅच झालेला आहे, एक बाजू झाली आहे. दुसऱ्या बाजूचं म्हणजे उजव्या हाताचं काम अजून काही सुरू नाही. आपला जुना रस्ता उजव्या हाताने वरनं होता पूर्वीचा. एक बाजू पूर्ण आहे, दुसऱ्या बाजूला आता तिकडे ते दरी बुजवून वगैरे काम असणार आहे असा माझा अंदाज आहे. बघूया, अजून तसा अंदाज लागत नाही नेमकं कसा काढणार आहे रस्ता. आज सगळं ढगाळ वातावरण आहे. सकाळी थोडासा पाऊस 1 मिनिट पडलाय बरोबर घड्याळ लावून, मग हीट चांगली वाढवली. पण 22-23 ला रत्नागिरीत जोरात पाऊस दाखवतोय. आत्ताच जर हवामान आहे तसंच राहिलं तर तसंच होऊ दे. इकडची एक बाजू पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे काही इथनं ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम काही नाही. चंपक मैदानापर्यंत आता व्यवस्थित आहे रस्ता. पुढे माझगाव जंक्शनच्या इथे आणि पुढचं थोडस काम मधलं राहिलंय, बाकी रस्ता ओके. पावसाचे शिंतोडे यायला सुरुवात झाली. आता पुढचे अपडेट्स आहेत, थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला देतो. चंपक मैदानाच्या इथून आता आपण पुढे येतोय. इकडच्या दोन्ही बाजू चारही लेन्स ओपन केलेल्या आहेत.
मजगाव जंक्शनला फक्त चेक करूया आपण इथलं काम पूर्ण झालंय का ब्रिजचं. एक साइड झाली होती, एक साइड व्हायची होती. आज बाहेरचं वातावरण पण एकदम मस्त आहे. ऊन उकाडा गरमा सोडला तर बाकी फोटोग्राफीला अतिशय छान वातावरण आहे. मजगाव जंक्शनला एक साइड आपली व्हायची, अजून उजव्या साइडचं अजून काम चालू आहे, पण ते लवकर होईल. काय फार वेळ लागणार नाही आता त्याला, महिन्याभरात ते काम होईल. इथे मजगाव जंक्शन, डावीकडे आपण जातो विमानतळाकडे. भारत बेंच हे यमदूत आहेत आपल्याकडचे, वाटेल तसे चालवतात गाड्या. आता तो सुद्धा स्पीड मध्ये होता, कंट्रोल नाही झाली ती घातली समोरच्या अंगावर. रस्ते एकत्र आहे, त्यामुळे तिथे सगळीकडनं वाहतूक असते. इकडे डावी बाजू पूर्ण झाली, फक्त ते माझ्या मते पुढचं काम नाही झाले, त्याच्यामुळे ते ओपन नाही केले. उजव्या हाताला दिसते आधुनिक रत्नागिरी, काडेपेट्यांची घरं, चौकोनी ठोकळे. आणि आता नुकताच इथे वाहनतळ चालू झाला, काल ओपनिंग झालं त्याचं. ट्रक्स आणि बसेस, प्रायव्हेट बसेस, त्यांच्यासाठी पार्किंग व्यवस्था केली. रेल्वे स्टेशन सरळ वरती जायचंय आणि रत्नागिरीला उजवीकडे वळायचंय. आणि आता आपण JK फाईल्स जवळ साळवी स्टॉपला आलो. JK फाईल्स म्हणण्याच्या साळवी स्टॉप. सध्या इथे सुद्धा थोडा डेंजर स्पॉट आहे, गाड्या येतात इकडनं तिकडनं. वेगावर नियंत्रण नसेल तर इथे ठो होऊ शकतो. हा भावामध्येच का थांबतोय, काय करतोय नेमकं. तिकडनं उजवीकडून रत्नागिरी सिटीत येणाऱ्या गाड्या आहेत. हा आला साळवी स्टॉप. फक्त आता बरेच दिवस रखडले ना. हा, इथलं जरा चौकातलं काम रखडलंय, बाकी आता झालंय काम. म्हणजे आता इथे दोन्ही बाजू चारी लेन्स ओपन केलंय. इथे ट्रॅफिकचा नाही तर प्रॉब्लेम भरपूर होता. आणि नामशेष झालेली JK फाईल्स कंपनी डाव्या हाताला. काहीच नाही. ब्रिजचं मात्र काम काहीतरी राहिलंय, एकच साइड ओपन आहे. पलीकडची बाजू अजून सुरू नाही केली. हा थोडा रमत गमत का चाललायस रे बाबा, जा की पटकन पुढे. इथे आता डाव्या हाताला सगळी MIDC, रत्नागिरी MIDCचा सगळा एरिया. उजवीकडे पण बऱ्यापैकी सगळ्या इंडस्ट्रियल एरियाज आहे, इंडस्ट्रियल म्हणजे एजन्सीज वगैरे. हा पूर्वी आपला रस्ता खालनं होता, तो असा भराव घालून वर आणला. साइड पट्टी, साइड रोड, सर्व्हिस रोड व्हायचा आहे अजून. इकडे पाऊस झालेला दिसतोय, रस्ता ओलाय बघा. रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे, त्या भागात पाऊस असतो. आम्ही राहतो समुद्राच्या शेजारी, त्यामुळे समुद्र कुंकून लावतो त्याला, त्यामुळे आमच्याकडे खाली पाऊस पडत नाही. पूर्वीची म्हणण्याची पद्धत, हा एरिया म्हणजे वरचा एरिया आणि आम्ही राहतो तिकडे म्हणून तो खालचा एरिया.
अजूनही तसंच आहे. अजूनही तसंच म्हणतात. तसेच ते पडले. वर आणि खाली. रेल्वे पुलाजवळ आपण आलोय. हा ट्रकवाला बघा तिकडे तिकडे न बघता बिंदास रस्त्यावर गाडी आणतो. बाकीच्याने बघायचं. बाकीच्यांनी बघायचं. आपला जीव त्या प्यारा असेल तर प्रत्येकाने आपला जीव सांभाळायचा. यमदूत मुक्त हस्ते फिरतात, त्यांना कोणी अडवू शकत नाही. इथे आता चारही लेन्स चालू आहेत, त्याच्यामुळे इथला त्रास वाचलाय ट्रॅफिकचा. माझ्या मते असा कुवारबावच्या पुढपर्यंत आता हा रस्ता असाच आहे. इकडचा संपूर्ण एरिया चालू आहे आणि आता मधला इथे फ्लायओव्हर जो व्हायचा आहे त्याच्या कामाला सुरुवात झाली. जवळपास 100 कोटीचं टेंडर आहे. हे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. इथे मधला हा मोकळा जो पॅसेज ठेवलेला आहे, पूर्वी ऍक्च्युअली तिथे रस्ता व्हायचा होता, पण नंतर मग इथल्या स्थानिक लोकांचा काही विरोध झाला, त्याच्यामुळे मग फ्लायओव्हरचं प्लॅनिंग झालं. त्यानुसार आता इथे मधनं फ्लायओव्हर जाईल, त्यामुळे ट्रॅफिकला प्रॉब्लेम येणार नाही काम सुरू असलं तरी. दोन्हीकडचे रस्ते चांगले झाले. हे जे इथे उजव्या हाताला काय हे करतात ते सॉइल टेस्टिंगचं काम असणार आहे. माती काढून त्याचं आता टेस्टिंग वगैरे असेल. पण अंदाजे टेंडर 100 कोटीच्या आसपास आहे. रेल्वे स्टेशन पासून कुवारबावचा मागचा भाग जो चढाचा चालू होतो तिथपर्यंत. काम संपेपर्यंत किती कोटीवर जातं बघायचं. सध्या तरी 100 कोटीच्या आत आहे, काहीतरी 96 कोटी वगैरे आहे. फक्त चारही लेन्स इथे ओपन आहेत. रेल्वे स्टेशनला आपण आलो. डाव्या हाताला रेल्वे स्टेशन. चारही लेन्स चालू झाल्या इथे, त्याच्यामुळे काय ट्रॅफिक पूर्वीसारखं जे व्हायचं पावसाळ्यात त्याचा आता इथे इश्यू होणार नाही. आता आपण आलोय कारवांच्या वाडीत. कारवांची वाडी इथेच ग्रामीण पोलीस स्टेशन आहे उजव्या हाताला आतमध्ये 200 मीटरवर. काही प्रॉब्लेम आला तर अवश्य जाऊ शकता, व्हिजिट करा. फक्त आता इथला मधला डिवायडर त्यांनी बंद करून टाकलाय आणि तो इथे ओपन ठेवणार आहेत का माहिती नाही, पण तसं झालं तर मग थोडस वळसा घालणं वगैरे हा प्रकार होणार आहे इकडनं तिकडे जाताना. सगळं जो मधलं हेच काढून टाकलं. मागच्या वेळेला पलीकडचा भाग सुरू केला होता, आता तो बंद केला आणि आता परत इकडनं महालक्ष्मी मंदिरावरचा रस्ता जो सर्व्हिस रोड आहे तो चालू केलाय. आता मधली मधली ती कामं असणार आहेत, कारण इथे मध्ये रस्ता क्रॉस करण्यासाठी अंडरपास पण आहे. बघा या ठिकाणी अंडरपासचं काम चालू असणार आहे. आणि हा जुना आपला जो मार्ग होता म्हणजे नवीन झालेला रस्ता तो सगळा आता बंद करून टाकलाय आणि सर्व्हिस रोड वरून आता ट्रॅफिक वळवलंय. आपला ऍक्च्युली हा जुना रस्ता पहिला. अंडरपासच्या कामामुळे तो ब्रिजचं आपलं त्या रस्त्याचं तिथलं मधलं काम सुरू आहे, त्याच्यामुळे ते बंद केलाय रस्ता. आणि बोलता बोलता आपण आलो खेडशी नाक्यापर्यंत. समोर पादचारी मार्ग आपल्याला बघता येईल, ज्याच्यानं कोणीच कधी जाणार नाही.
समोर मस्त पिंजलेले ढग बघायला दिसते. त्याच्यात जरा असे काळे ढग कुठे दिसत आहेत का बघतोय, पण अजून तसे म्हणावे तसे नाहीये. असो ढग दिसतात, हे नसे थोडके. चांगला स्पेशियल झाला हा रस्ता एकदम सुरेख झालाय, स्पेशियस झालाय, असं आमच्या शेजारच्या सीटवर बसल्या त्यांचं मत. छान सूर्या पॉइंट, जुनी आठवण. डावीकडनं रस्त्यावर वरून जायचा. आपण आता दोन डोंगरांच्या मधून चाललो. माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगतो, हा बघा डावीकडे डांबराचा रस्ता दिसतोय, तो आपला जुना रस्ता. तो मात्र आता तसाच राहणार. तो असा उतरून ह्या उजव्या हाताच्या झाडं जी दिसतात तिकडनं त्या डोंगराच्या पलीकडनं बाहेर पडायचा. तर ते सुद्धा इथले मधले डोंगर फोडून आपला रस्ता झाला. इथे समोर आपल्याला जे पोलवरती चौकोन दिसत आहेत ते स्पीड सेन्सर आहेत. उद्या आपण स्पीड जास्त घेऊन गेलात की आपल्याला एक चलन येणार. सध्या आपला 80चा मॅक्झिमम स्पीड आहे आणि माझ्या मते तेवढा स्पीड सफिशियंट आहे. तर पुढचे अपडेट थोडं पुढे गेल्यावरती देतो. आता आपण हातखंब्या तिठ्याजवळ आलो. डावीकडे मुंबई आणि उजवीकडे गोवा. गोवा, कोल्हापूर. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त माहिती द्या. हा पहिला पार्ट आहे, हा इथे थांबवतो. पुढच्या भागात लवकरच भेटू. धन्यवाद.